दंडवत हो. पूर्वार्ध लीळाचरित्र लीळा क्रमांक 48. अळजपुरी अवस्थान. धानूबाई आवारी भांडारेकराची पूजा. अळजपुरी अवस्थान. अळजपुरी म्हणजे त्या वेळेचं त्या गावाचं नाव होतं अळजपूर. आजच्या याच्यात अचलपूर. त्या टाईमचं अळजपूर, आजचं अचलपूर. धानूबाई आवारी भांडारेकराची पूजा. धानाईसा जी राणी होती तिच्या वाड्यामध्ये स्वामींची स्वर्णांनी रत्नभोजनी पूजा. तैसेची गोसावी अळजपुराशी बीजे केले. अळजपुरी पिंगळ बहिरवरी अवस्थान झाले. मग स्वामी आणि भांडारेकर अचलपूरला, मी डायरेक्ट आजच्या याच्यात सांगतो, अचलपूरला गेले आणि तिथं पिंगळ बहिरवरी अवस्थान झाले. म्हणजे पिंगळ बहिरवरी एक मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये त्यांचं अवस्थान म्हणजे मुक्काम झालं. गोसावी अंशी मी बरवी पूजा न करीची, ऐसे भांडारेकराचा पोटी उरलेची होती. तर गोसावी यांच्या लक्षात होतं की याच्या मनोमनी आहे की बा मी स्वामींची पूजा अर्चना नाही केली, चांगली नाही केली, काही नाही, कसं नाही. आणि याच्या मनात हे याले थोडंसं खटकून राहिलं. हे स्वामी जाणत होते. भांडारेकारा तो अप्रतोखू भावितजी असे. म्हणजे हा प्रश्न भांडारेकराच्या मनात नेहमी खटकत जाय की मी काही केलं नाही, कसं नाही, काही नाही, कसं नाही. हां, हे स्वामी जाणत होते. जे माझे काही गोसावी यांचा ठाई प्रवेशू नवेची, गोसावी जाणवणे भांडारेकराशी वास पाहुणी म्हणितले. तो त्याच्या मनातच आपला गुंगरात जाय भांडारेकर. मग स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बटो तुम्ही करणीये एक असे. भांडारेकारी म्हणितले जी जी. मग स्वामी म्हणाले, भांडारेकर तुम्हाला एक काम करायचं आहे. त्यांनी विचारलं, जी जी सांगा काय काम करायचं. माते द्रव्य नाही ते तरी गोसावी जाणती असती की. स्वामी जाणतात याच्याजवळ धन दौलत काही नाही आहे, पण याची तळमळ अशी आहे पोटाच्या बोंबी देठापासून की माझ्या हातून काही ना काही स्वामींची पूजा अर्चना झाली पाहिजे. हे स्वामी जाणत होते. सर्वज्ञ म्हणितले तू उभा ठाकला साजी पुरे येथोनीच सिद्धी नेई जेल की. सर्वज्ञ म्हणाले मी एका पायावर उभा आहे, तुम्ही फक्त माझ्याजवळ या. तुमचं जे काही आहे ते यथाची तुमचे मनोरथ पूर्ण होतील. तुम्ही फक्त माझ्याजवळ या. तू उभा ठाकला शिची पुरे. म्हणजे तू उभा ठाकला, तू एकटाच असाच उभ्या उभ्या जरी आला, पहा भाई सर्व पुरं तू करून दे. तू फक्त यायची पात्रता ठेव, माझ्यापर्यंत तू ये. ते तेथोनीची सिद्धी नाही गेलं. ते जे सर्व आहे ते तुमचं सिद्ध करणं, तुमचे मनोरथ मनोकामना पूर्ण करणं हे इथं होते सर्व. तुम्ही फक्त इथं या. माये कुदी गोसावी विना निर्वाणे बीजे केले. चौकी गोसावी उभे झाले. मग एका दिवशी निर्वाणेश्वराचं मंदिर होतं. त्या निर्वाणेश्वराच्या मंदिरामध्ये स्वामी गेले. चौकी गोसावी उभे राहिले. त्या चौकात जाऊन स्वामी उभे राहिले. भांडारेकरा ते सर्वज्ञ म्हणितले भटो तुम्ही ये देवळी बैसा. ते पहिला देवळा जाईल निगता सर्वज्ञ म्हणितले कवनी काही म्हणेल ते की जे हो भटो. स्वामी त्या चौकात उभे राहिले. स्वामींनी सांगितलं भटोबा तुम्ही या मंदिरात थांबा इथं, आणि पलीकडचे जे मंदिर आहे त्या मंदिरात आम्ही जातो. पण इथं कोणी जर आलं आणि त्यांनी जर काही करा म्हटलं तर ते जसं म्हणतील तसं तुम्ही करायचं. आम्ही त्या मंदिरात तिथं बसतो, तुम्ही एकटे इथं बसा. मग त्याप्रमाणे स्वामी त्या बाजूच्या मंदिरात निघून गेले
आणि भटोबा त्या मंदिरात तिथं बसले. ऐसे मनोनी गोसावी निर्वाणे बाहिरी वैश्य देवळा विजय केले. तर बाजूला मागच्या बाजूला निर्वाणेश्वराचं मंदिर होतं. त्या मंदिरात जाऊन स्वामी जाऊन बसले. ते निर्वाणेशी बैसले. त्या निर्वाणेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वामी विराजमान झाले. दानाईबाई ते पानसोडीची राणी. दानाईसाई ही 5 राज्याची राणी होती. दानाईसा 5 राज्याची राणी होती. म्हणजे त्या राज्याचं 5 राज्यावर वर्चस्व होतं. ती येशी निर्वाणेची भगती. ते निर्वाणेश्वराचं जे मंदिर होतं त्या मंदिराचं त्या निर्वाणेश्वराचे मंदिर म्हणजे कोणती जसं XYZ कोणती तिथं जे देवी देवता असेल तर आपण निर्वाणेश्वराची देवी म्हणा ना. तर त्या निर्वाणेश्वराची जी देवता होती त्या देवतेची हे कट्टर भक्तीन होती. कोण? दानाईसा. ते निर्वाणेशी दांडिये बैसोनी आली. ते भितरी देवळा आणतो गेली. ते पालखीत बसून निर्वाणेश्वराच्या मंदिरात तिला आणलं. पालखीतून उतरली आणि निर्वाणेश्वराच्या मंदिरात त्या आतमध्ये गेली. निर्वाणेश्वरची पूजा केली. तिथं जी देवता होती निर्वाणेश्वर त्या देवतेची पुढे यथोशक्ती तिनं चांगल्या प्रकारे पूजा केली. काही ब्राह्मण दिदले मग बाहेरी निघाली. तव चौकी भांडारे काराते बैसली देखिली. त्या निर्वाणेश्वराच्या मंदिरात काही ब्राह्मण लोक बसले होते. त्यांची पूजा आटोपली सर्व. त्यांची सगळी पूजा अवसा केल्यानंतर दानाईसा राणी मंदिराच्या बाहेर निघायला लागली. तव चौकी भांडारे काराते बैसली देखिले. तर बाहेर निघताना चौक जो होता त्या चौकामध्ये भांडारेकार तिथं आपले बसलेले होते. ते अशी नमस्कारू केला मग म्हणितले आमचे या वाराशी विजय करावे जी. मग राणीनं काय केलं? त्यांना दंडवत केला. दंडवत केल्यानंतर त्यांना विनंती केली की जी राया तुम्ही आमच्या महलात आमच्या आवारात विनंती करून चाल्याची कृपा करा. तर मग यांना तर स्वामींनी पहिलेच सांगितलं होतं की कोणी येईन आणि तो जे म्हणीन ते तुम्ही करायचं. तर स्वामींच्या सांगण्याप्रमाणे हो का म्हणून निघाले. तर स्वामींनी पहिले सांगितलं होतं. तर स्वामींच्या सांगण्यावरून भांडारेकार बोलले हो चला आम्ही तुमच्यासोबत येतो. आपुल्या आवारा घेऊन गेली. ते भांडारेकरांना आपल्या राजमहालात आपल्या घरी आपल्या आवारात घेऊन गेली. तियाशी पाटी साडे आसन घातले. तिथं घरी गेल्यानंतर पट्टी शाळेमध्ये त्यांना चांगलं मोठ्या प्रकारचं आसन बनवलं. त्या आसनावर त्यांना बसायला सांगितलं. तेची ते बैसले. त्या चांगल्या बरव्या आसनावर निळभट्ट भांडारेकर विराजमान झाले. मग तिया ताट भरून पूजा द्रव्ये आणली. बरवी पूजा करू आदरिली. तीही पुसले. हे काही तिया म्हणितले ना हे तुम्हासी पूजा करुनी. भांडारेकारी म्हणितले हे पूजा आम्हासी काहीसी. हे पूजा आमच्या गोसावी यांसी की. दानाईसानं काय केलं मग? चांगले मोठे मोठे ताटं भरून धन द्रव्य अशिन नशीन ते सर्व आणलं आणि पूजेची सामुग्री सर्व समोर आणली आणि तिथं ठेवली. मग भांडारेकरांनी विचारलं हे काय आहे? हे कशा करता आहे? तुम्ही हे का आणलं? मग दानाईसा म्हणाली अजी तुमची चांगल्या बरव्या प्रकारची पूजा आम्हाला करायची आहे. धनद्रव्याने तुमची पूजा करायची आहे. मग हे म्हणाले ही पूजा आम्हा काहीशी. ही पूजा आमची तुम्ही कशी काय करता? का करता? हे पूजा आमच्या गोसावी यांसी की. ही पूजा मी घेऊ शकत नाही. ही पूजा आमच्या गोसावी यांची करायला पाहिजे. तुम्ही चुकीनं माझी पूजा करून राहिले. हे आमच्या गोसावी यांची पूजा तुम्ही करायला पाहिजे. दानाईसा म्हणितले ऐसे. दानाईसा
असं काय? ते म्हणाले, हो, तुम्हा मी आणि ग एक गोसावी असती. मग धानाईसा म्हणाले, तुमचे पण अजून कोणी गुरु आहेत काय? तुमचे गोसावी आहेत काय तुमच्यापेक्षा वरिष्ठ? ते म्हणाले, हो, आमचे गुरु आहेत. भांडारेकारी म्हणेतले तरी काही आम्हाशी गोसावी असती. दानाई बाई या म्हणेतले ते कवने ठाई असती. साधा मा आम्ही ते याची बोलावणी. मग दानाईसा म्हणाली, तुमचे जे गुरु आहेत ते कुठं आहेत? बसले कुठं आहे, काय आहे, कसं आहे ते तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही जातून त्यांना घेऊन येतो. कोण बोलली? दानाईसा राणे, की तुम्ही इथंच बसा, आम्ही जाऊन तुमच्या गुरुला घेऊन येतो. भांडारेकारे म्हणेतले ते तुमचे या बोलावेलिया ने येती. भांडारेकार म्हणजे, बाई, आमचे जे स्वामी आहेत, तुम्ही जर गेले, तुम्ही किती विनवणी केली, विनंती केली, ते तुमच्याच्यानं इथं येणार नाही. मग राणी म्हणाले, आता कसं करायचं, काय करायचं? ते या ते आम्ही जे बोलावणी. इतुकेनी भांडारेकार बोलावया गेले. ते म्हणाले, तुमच्याच्यानं येतील नाही. मग ते आता कसं करायचं? आपल्याला तर घरी आणायचं. मग काय इलाज आहे त्याला? ते म्हणाले, आम्ही जाऊ, पण आम्ही बोलावून आणू तरच स्वामी इथं येतील. मग त्यांच्या सांगण्यावरून भांडारेकार स्वामींना आणण्यासाठी विनंती करायला तिथं गेले. मग गोसावी यापुढे सांगितले. गोसावी आणते विनविले, गोसावी विनवणी स्वीकारिली. जो काही वृत्तांत घडला, मंदिरात ते आले, तिथं पूजा केली, ब्राह्मणाची पूजा केली, मला घरी जायची विनंती केली. घरी गेल्यानंतर हिनं असं असं काम केलं, हातपाय धुतले माझे, आसन केलं, आसनावर मला विराजमान केलं आणि माझी पूजा करायसाठी बर्वे द्रव्य आणून माझी पूजा करत होती. हा घडलेला पूर्ण वृत्तांत भांडारेकरांनी स्वामींना सांगितला. गोसावी विनवणी स्वीकारिली. हा वृत्तांत सांगितला आणि सांगितलं, बा तुम्हाला तिथं चालावं लागते. मग स्वामींनी त्यांची विनंती स्वीकार केली. मा गोसावी तिथं विजय केले. हे झाल्यानंतर सर्वज्ञ स्वामी त्या बाईच्या दानाईसाच्या वाड्यामध्ये, राजवाड्यामध्ये तिथं येऊन पोहोचले. गोसावी अंते बोलावणे घेऊन आले. भटोबा त्यांना घेऊन बोलावलं. स्वामी तिथं आले. दानाय्या गोसावी अंते देखिले, मग बर्वे आसन केले. दानाईसानं त्यांना पाहिल्याबरोबर चांगलं मस्त चांगल्या प्रकारचं आसन बनवलं आणि स्वामी तिथं विराजमान झाले. गोसावी आसने उपविष्ट झाले. म्हणजे त्या आसनावर स्वामी विराजमान, उपविष्ट म्हणजे बसणे, शुद्ध भाषेत विराजमान होणे, त्या आसनावर विराजमान झाले. मग दानाईसा गोसावी या लागी ते याहुनी. उचे बर्वे पूजा द्रव्य आणले. मग दानाईशानं काय केलं? नीळभट्ट भांडारेकारसाठी जे काही पूजा द्रव्य सरे आणले होते, आणखी वापस गेले आणि आपल्या खजिन्यामधून ते जे होते, कोणते ते जे द्रव्य जे आणले होते त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाचे, चांगले उत्कृष्ट दागिने सर्व घेऊन आली आणि तिथं समोर ठेवले. ताट भरुनी गोसावी यांची पूजा करू आदरिली. ते पूर्ण नवीन जे आणले, पूर्ण मस्त ताट भरून आणि गोसावी यांची पूजा करायला निघाली. सर्वज्ञे म्हणितले, बाई हे यांचे की, हे यांचा हाती देया. स्वामी काय म्हणाले, बाई हे यांचं आहे, हे तुम्ही यांच्या हाती द्या. कोणाच्या? भांडारेकराच्या. माहे येत पूजा करीती. ही पूजा जी आहे हे भांडारेकार करतील, त्यांच्या हाती तुम्ही द्या. पण त्यांच्या हाती जरी दिलं तर ते कोणाचं झालं? दानाईसाचं आहे. याचं काही आहे काय?
नाही, म्हणून त्याच्या हाती द्यायला लावलं. मग देत होती येत स्वीकारीजे हो काजी, म्हणून तेही भांडारेकारा हाती दिदली. मग ती देती भांडारेकाराचा हाती, आणि म्हणती हा पदर तू अमुकी अमुकी ओळखवा. मग तिने ते ताट पूर्ण भांडारेकराच्या हाती दिलं आणि सांगितलं हा पदार्थ का, हे पैजण आहे, हे पायात घाला, हे दंडवाया इथं घाला, हे मनगटीत लावा, इथं हे लावा, डोक्याला सोन्याचा पट्टा लावा, कानात बाया घाला, हे असं गळ्यात हे घाला, कमरीला कंबरपट्टा लावा, असं सर्व वर्णन करून धानाईचा नीळभट्ट भांडारेकराला सांगू लागले. त्याप्रमाणे भांडारेकरांनी पूर्ण सौंदर्य मूर्ती आपली सजवली. हा मुखी अवेवी ओळगवा. मग भांडारेकार ते पदार्थ तिये अवेवी ओळगविली. तर ज्याप्रमाणे राणी सांगत होती, हे जे अवयव आहेत, हे भांडे त्या अवयवावर अशा प्रमाणे सजवा. त्याप्रमाणे भांडारेकरांनी पूर्ण स्वामींची मूर्ती सजवली आणि ते पूर्ण दागिने मौल्यवान त्यांच्या शरीरावर लावले. ऐशी भांडारेकारी गोसावी यांची भरवी पूजा केली. अशाप्रमाणे स्वामींची भांडारेकरांनी चांगल्या प्रकारची पूजा अर्चना केली. मग ते या लागोनी ताटा भरुनी पूजा द्रव्ये आणले, तेही म्हणितले हे काही कराल. मग स्वामींची पूजा झाल्यानंतर तिनं दुसरं ताट भरून आणलं. मग त्यांनी विचारलं हे काय, हे कशासाठी. दानाईसा म्हणितले, म्हणजे भटोबासांनी विचारलं हे काय बाई, याचं तुम्ही काय करणार आता, हे कशासाठी आणलं. दानाईसा म्हणितले हे तुम्हासी पूजा करोनी. भांडारेकारी म्हणितले हे तव आमचा हाती देया. ना आपुली होती गोसावी यांची पूजा करुनी. हो का, म्हणून तेही ते हाती दिदली. त्यांनी काय म्हटलं, माझी पूजा तुम्ही करू नका. हे जे धन दौलत भांडारे जे ताट भरून तुम्ही आणले, माझी पूजा करायची नाही, फक्त माझ्या हातात द्या. माझ्या हातात दिले म्हणजे ते माझं झालं. पूजा करू नका, फक्त हे जे आहे धन द्रव्य हे फक्त माझ्या हातात द्या. माझ्या हातात दिलं म्हणजे ते माझं झालं. म्हणून तेही ते हाती दिदले. हे झाल्यानंतर मग धानाईसाने ते धनद्रव्य जे ताट जे भरलेलं होतं ते नीळभट्ट भांडारेकरच्या हातात दिलं. मा भांडारेकारी गोसावी यांची पूजा केली. ते ताट भांडारेकराच्या हातात आल्यानंतर त्यांनी पूजा स्वीकारली काय नाही, कारण गुरुचे देखत ते पूजा स्वीकारू शकत नव्हते. त्यांनी फक्त त्या ताटाला हात लावला, ताट आपल्या हातात घेतलं आणि त्या ताटानं त्यांच्या हातात घेतलं म्हणजे ते त्यांचं झालं. त्यांचा हात लागला म्हणजे त्यांच्या हात झालं. त्याच्या धनद्रव्याचा मालक कोण झाला, भांडारेकर झाले. मग ते धनद्रव्य त्यांनी घेतलं, ते याशी पूजा केली. मा भांडारेकारी गोसावी यांची पूजा केली. मग ते ताट थाली सर्व घेऊन भांडारेकरांनी जसं धानाईसानं स्वामीची पूजा केली त्याप्रमाणे भांडारेकरांनी सर्वज्ञांची स्वामींची पूजा केली. तेशी या दोन्ही पूजा गोसावी या ठाई केलिया. मा भांडारेकारा थोरू परितोखू झाला. अशा प्रकारे दोन्हीच्या दोन्ही पूजा ज्या आहेत, काय दोन्हीच्या दोन्ही पूजा स्वामींनी स्वीकारल्या. तर ह्या दोन्ही पूजा स्वीकारल्यानंतर भांडारेकरा परितोखू झाला. परितोखू झाला म्हणजे त्यांना खूप हर्ष झाला, खूप आनंद झाला. त्यांची मनातली जी कल्पना होती, मनात ज्या शंका कुशंका होत्या की मी काही करू शकत नाही, तो अपार आनंद झाला की तो आनंद तेच सांगू शकतात, कोणी सांगू शकत नाही. किंवा माझ्या हातून स्वामींची पूजा अर्चना घडली. मावगे अलंकार गोसावी यांची फेडविले. ते अशी अमुगे धानाईसाशी
देव आदरिले तीही निराकरिली. मग हे दोन्ही ताटाची स्वामींची पूजा केली. मग स्वामींना काय केलं, ते दोन्ही ताटं राणीला म्हटलं, बाई तुम्ही हे घ्या. ते म्हणे नाही, देवाला एक वेळ जे वस्तू आपण अर्पण केली ती आम्ही घेऊ शकत नाही, ते आम्ही घेणार नाही. हे काही जी ईश्वरी वाहिले ते मागोते कैसे घेईजे. ते स्वामींना म्हणते, असं कसं स्वामी राया, आम्ही देवाला एक वेळ जे अर्पण केलं, जे तुमचं आता वाहिलं ते तुम्ही आम्हाला वापस देऊन राहिले, ते आम्ही कसं वापस घ्यावा, ते आम्हाला जमणार नाही. सर्वज्ञे म्हणितले. मग तिनं ज्या टाईमला इन्कार केला, मला हे धनद्रव्य वापस नको, मग त्यावर सर्वज्ञ म्हणाले, बाई तुम्ही वाहिले यासी येतोनी येत स्वीकारिले, आता येतोनी तुम्हाशी देई जत अशी जे. स्वामी म्हणाले, बाई तुम्ही आम्हाला अर्पण केलं, आम्हाला पावलं, आम्हाला पावल्यानंतर आम्ही आमच्या स्वइच्छेनं हे तुम्हाला देत आहे, ते तुम्ही स्वीकार करा. नाजी हे चंडीस. दानाईसा म्हणाली, नाही हे चंडीस. हे चंडीस म्हणजे देवाला अर्पण केलेलं द्रव्य परत घेता येणार नाही. हा एवढा अर्थ कशाचा, चंडीस या शब्दाचा. स्वामींनी म्हटलं, ते म्हणाली, नाजी हे चंडीस म्हणजे नाही, हे एक वेळ देवाला अर्पण केलेलं द्रव्य जे आहे हे आम्हाला वापस परत घेता येणार नाही. भांडारी असे तयाचे भांडार. भांडारी असे तयाचे भांडार थोर होय सर्वज्ञे म्हणितले. मग तिने ज्या टाइमला इन्कार केला तर स्वामी म्हणाले, बाई ज्या राज्यात, ज्या राजाच्या खजिन्यात हे द्रव्य जाईल ते सदैव भरलेले राहील, भरभराटीच राहील, तिथं नेहमी बरकत राहील. हे आम्ही जे दिलेले आहे हे तुम्ही त्या खजिन्यात ठेवा. सर्वज्ञे म्हणितले. येथेची होते घेया. आमचे होते ते आम्हाला मिळाले, तुम्ही आता हे घ्या. म्हणून दिदले, म्हणून तिच्या हातात दिले. मग तेही घेतले. मग तिने ते जे द्रव्य होते ते घेतलं. तेने निर्वाणेच्या देवळात चुना पिटीला. तिला बरकत नाही पाहिजे, काही नाही पाहिजे, धनदौलत नाही. ते 5 राज्याची राणी होती, तिला काही जरूरत नव्हती ना की आपल्या खजिन्यात पडल्यानंतर आपल्या खजिन्याचे मोठे भाग होतील, तिला त्याची काही आवश्यकता नाही. तिनं ते पैसे ते द्रव्य घेतलं आणि ते जे मंदिर होतं कोणतं, निर्वाणेश्वराच्या देवळा चुना पिटीला. म्हणजे जसं जुन्या जमान्यात जे चुना होता, मोठाशी नाली राहत होती, त्यात मोठा दगडाचा चक्का चाले, त्याला मोठा आडवा दंडा राहणार आहे आणि तो बैल वळत जाय घाणा, आणि त्याच्यात त्या टाईमला सिमेंट वगैरे काही नव्हतं, चुना टाकत त्यात तो चक्का घुमत जाय, मग त्या चुन्यानं घरं दारं बांधत आणि तो चुना लावत. तो चुना असा होता की आजचं कॉन्क्रीट बी तुमचं काम नाही करत. मग ते तिनं तसं केलं आणि चुना पिटीला. ते जे निर्वाणेश्वराचं मंदिर जे होतं त्या मंदिराला कंपाऊंड केलं आणि त्या मंदिराचं दुरुस्ती तिने केली. पोळी केली म्हणजे चुना पिटीला म्हणजे पूर्ण चारी बाजूला चुना लावला, सर्व केला. आणि पौडी केली. पौडी म्हणजे कंपाऊंड. आजच्या भाषेत, आपल्या भाषेत जसं गावघराचं कंपाऊंड आहे तर ते पौडी म्हणजे कंपाऊंड. तर ते जे पैसे होते त्या पैशानं मंदिराचं सर्व केलं, रंग रंगोटी शिंगोटी सर्व केलं आणि कंपाऊंड केलं त्या मंदिराला. ती नास्तिकी अशी ते नास्तिक होती. ते एवढी म्हणजे देवावर श्रद्धा करणारी नव्हती, ते नास्तिक होती. उदेशिले द्रव्य भांडारी न
गलितीची मग गोसावी तेथुनी बीजे केले. तर ते जे धनद्रव्य होतं तिनं आपल्या खजिन्यात काही टाकलं नाही, त्या मंदिराला पूर्ण खर्च केला. त्याच्यानंतर स्वामी तिथून निघून गेले. भांडारेकराचे या खांद्यावरी श्री करू घालून सर्वज्ञ म्हणितले, भटो येथुनी तुमचे करणीय चरितार्थ हो. भांडारेकराच्या खांद्यावर श्रीकर ठेवून स्वामींनी, पहा तो जीव किती भाग्याचा दैवाचा, की स्वामींनी भांडारेकरच्या खांद्यावर हात ठेवून सर्वज्ञ म्हणाले, भटो येथोनी तुमचे करणीय चरितार्थ हो. म्हणजे आमची पूजा करण्याची मनोवृत्ती पूर्ण झाली की नाही सांगा. म्हणजे स्वामींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं की तुमची जी मनोवृत्ती होती आमची पूजा करायची, ते तुमची मनोकामना पूर्ण झाली की नाही सांगा तुम्ही. अशा प्रकारे भांडारेकरांची, नीळभट्ट भांडारेकरांची मनोकामना जी होती, दानाईसाच्या वाड्यामध्ये ऐका एक कहाणी. दानाईसांनी पूजा केली रत्न, ही लीळा इथं संपली. पूर्वार्ध लीळा क्रमांक 48 इथं संपूर्ण झाला. दंडवत हो.